तर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शशिकांत शिंदे ज्या राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये दादांच्याच राष्ट्रवादीची हवा असल्याचं दिसून आलं। पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर 17 पैकी 10 दादांच्या नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी विजयी गुलाल देखील उधळलेला आहे। त्यामुळे नेमकी ही राष्ट्रवादी कुठे कमी पडली हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोतच। मात्र ही संपूर्ण दिवसभरातील रणधुमाळी सुरू असताना गेल्या कित्येक वर्षांच्या आणि महिन्यांच्या मेहनतीचं फळ हे प्रत्येक पक्षाला मिळवण्यासाठीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता। कारण अनेक ठिकाणी या निवडणुका रखडल्यानं त्या निवडणुकांचा निकाल काय येतो आणि कशा प्रकारे उमेदवार आपापली भरारी त्या ठिकाणी मारतात, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचं असलेलं चित्र कशा प्रकारे राज्याच्या पुढच्या येत्या काळातील महापालिका निवडणुकांचं चित्र बदलताना दिसून येतील, या सर्व गोष्टींचा आडाखा बांधणारी अशा प्रकारची ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी होती। निवडणुकांची ही रणधुमाळी सुरू असताना लोकशाही मराठीनं देखील आपले अंदाज व्यक्त केलेले होते आणि ते अंदाज अत्यंत खरोखर आणि तंतोतंत खरे ठरलेले आहेत। तर महाविकास आघाडीच्या पदरी निराशा आलेली असताना काँग्रेसला मात्र किंचितसा दिलासा मिळाला। कारण महाविकास आघाडीमध्ये एकट्या काँग्रेसला 31 जागा मिळवण्यात यश आलेलं आहे, जे ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जमलं नाही ते मात्र काँग्रेसनं करून दाखवलेलं आहे। 31 उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आणि त्यामुळे त्यांचं या निकालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। मात्र सुरुवातीला खरं तर काय नेमकं घडलेलं होतं ते आपण जाणून घेतोय आणि हेच जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हर्षवर्धनजी, आपलं खूप खूप स्वागत। हर्षवर्धनजी, विधानसभेनंतर नगरपंचायत आणि नगर परिषदेतही महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे। पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरताना दिसतोय, काय सांगाल? वैचारिक लढाई काँग्रेस पक्ष लढते आणि ती लढत राहणार आणि याकरता सत्ता सर्व काही नाही, तर जी साधनांची सुचिता जशाच तशा स्वरूपामध्ये नाही, तर लोकशाहीच्याच मार्गाने आम्ही पुढे जाणं हे आमचं ब्रीद वाक्य। आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही। हा निकाल जो आहे, या निकालाला जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे आता रडीचा डाव खेळतो या प्रवर्गात नाही, जे आम्ही वारंवार बोललो आणि जे स्थापित आहे, जे पब्लिक डोमेन मध्ये आहे, ते पुन्हा एकदा मी या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मतदार यादीतला गोळ, त्यावर निवडणूक आयोगाने जिथे दुबार तिबार नाव आहे तिथे आम्ही स्टार लावू, तिथे चिन्ह लावू आणि दुबार वाल्याला आल्यावर अर्ज भरून घेऊ आणि त्याला कुठे मतदान करायचं ते विचारू। याचं पालन झालं नाही। बरं। नंबर 2, चालू निवडणुकीमध्ये प्रशासन हे ज्या आलेल्या तक्रारी आहेत थेट मतदानापर्यंत, मतदान केंद्राच्या पायऱ्यांपर्यंत ऑटो गाड्या हे येत होत्या, मात्र तिथे त्यांनी बरं। जी काही संहिता आहे तिचं पालन केलं नाही। आणि तिसरं जे आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळाला। बरं। तारीख पे तारीख, तारीख ते तारीख, तसंच आधी निवडणुका जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या की मग नगरपालिकेच्या की महानगरपालिकेचा हा गोंधळ देखील मोठ्या प्रमाणावर घातलेला तोही आपल्याला हा बघायला मिळाला। आणि या सर्वांमध्ये अ, मतदानाच्या दिवशी बोगस मतदान, थेट मंगल कार्यालय मतदारांनी भरून काढणे, भरून ठेवणे, अशा प्रकारचे चित्र आपल्याला बघायला मिळाले। बरं। पैसा फेक तमाशा देख नावाचं जे वगनाट्य आहे, हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणावर हे नाट्य रंगवलंय आणि या सर्व पार्श्वभूमीवर आलेला हा निकाल आहे। त्यामुळे या निकालाच्या अनुषंगाने सर्व करून भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश मिळवत आलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो। आणि शिंदे गट आणि अजित पवारांच्या गटाच्या संदर्भात सहानुभूती व्यक्त करतो, कारण भारतीय जनता पक्षाचे 2 नारे आहेत, 100% भाजप आणि काँग्रेस मुक्त भारत। काँग्रेस मुक्त भारत झाला नाही, होणार नाही, या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याचंही हे स्थापित झालंय। तर 100%च्या अनुषंगानं या दोन्ही मित्र पक्षांना ते लवकरच सत्तेच्या बाहेर नेऊन गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचंही या 2 पक्षाचं अभिनंदन करत असताना ही सहानुभूती या ठिकाणी व्यक्त करायची पण मग हर्षवर्धनजी, यालाच अनुसरून मला पुढचा प्रश्न करायचा आहे। अगदी काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्यातल्या जनतेनं महायुतीला 75% यश मिळवून दिलेलं आहे, 75% जागांवरती त्यांचे नगराध्यक्ष आहे। काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष नेता असल्याचं तुम्ही स्वतः सांगताय, मग विरोधी पक्ष एवढा मोठा असताना महाविकास आघाडीची इतकी पिछेहाट होण्यामागची कारणं, याची कारणमीमांसा तुम्ही करणार आहात का? कुठे कमी पडते महाविकास आघाडी? एकमेकांवरती सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातली जनता तुमच्यावरती विश्वास ठेवत नाहीये की नेमकं काय कारण आहे? मला हर्षवर्धनजी तुमच्याकडून जाणून घ्यायचे।
आम्ही या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून पुढे गेलो नाही. यामध्ये बरं. पक्ष म्हणूनच काँग्रेस पुढे गेलं आणि हं. जिथे जिथे स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली, जिथे स्थानिक पातळीवर जुळून आलं, त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी गेलो. अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढलो. हं. त्यामुळे पक्ष म्हणूनच या निवडणुकीला प्रदेश पातळीवर आम्ही सामोरं गेलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला मिळालेलं जे यश आहे, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हं. मिळालेलं यश जे आहे ते माफक आहे. या निकालातून आम्ही खूप हताश होण्याची गरज नाही आणि उत्साहित होण्याची गरज नाही. त्यामुळे एकंदरीत जो नंगा नाच या निवडणुकीच्या निमित्तानं घातला गेला, जी लोकशाही डुबवण्याचं काम जे सुरू होतं, त्या सगळ्या एकंदरीत पार्श्वभूमीवर आम्हाला मिळालेलं जे यश आहे, कुठेतरी हे कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, या अनुषंगाचा हा निकाल आहे. बरं, आता आरोप प्रत्यारोप तर होत राहतील हर्षवर्धनजी. मात्र एका बाजूला तुम्हीच अनेक वेळेला वक्तव्य केलेली आहेत. स्वबळाचा नारा देण्याचं देखील अनेक वेळेला तुम्ही बोललेला आहात. काँग्रेसला स्वबळाच्या या नाऱ्याचा फटका बसला का? अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो, अनेक ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सोबत घेऊन लढलो. त्यामुळे असं असं कुठेही काही त्याचा फटका बसला असं नाही. मग उलट 7,000 नगरसेवकांच्या निवडणुकीचं महाराष्ट्र पातळीवर नियोजन होऊ शकत नाही. हं. 288 ठिकाणी नगराध्यक्ष कोण असावं हे नियोजन त्या ठिकाणी होऊ शकत नव्हतं. हां. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर जे दिलेले अधिकार होते आणि त्या अनुषंगानं आम्ही जे निवडणुकीला सामोरं गेलो तेच आमचं नियोजन योग्य होतं. बरं, योग्य नियोजन आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र विदर्भाकडे थोडंसं मी तुम्हाला घेऊन जाईन. विदर्भ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. मात्र त्या ठिकाणी देखील आता भाजपनं वर्चस्व मिळवलेलं आहे. आता पुढच्या काळासाठी नेमकं काय उपाययोजना काँग्रेसला कराव्या लागतील याचं आत्मचिंतन काँग्रेस करणार आहे का? कारण काँग्रेस एका बाजूला आपण फार मोठे असल्याचं म्हणतंय. दुसरीकडे ज्यावेळेला आमच्याबरोबर महायुतीमधले काही महत्त्वपूर्ण पक्षांचे नेते आमच्याबरोबर बसलेले होते, त्यावेळेला विरोधक ऑलरेडी हे कुठेतरी मानसिकता त्यांची खराब होऊन जे आत्ता यश मिळत नाहीये, अपयश मिळतं आहे, ते पराभवाच्या छायेत जाऊन बसलेले आहे, अशी देखील टीका तुमच्यावरती होते. हर्षवर्धनजी. अत्यंत कर्मठतेने लढणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी आम्हाला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे. बरं. आमचं संघटन जे आहे त्या संघटनेमध्ये थेट गाव पातळीपर्यंत शाखा आम्हाला निर्माण हं. करायची आहेत आणि या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार आहोत. आमच्यासाठी हा आजचा काळ जो आहे हा फार बाका प्रसंग आहे. एक कठीण काळामधून आज आपण जात आहोत. भारतातही एका राजकीय संक्रमणातून देश जात आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये विचाराच्या प्रति बांधिलकी ठेवूनच पुढे जाणं हेच हं. आमची भूमिका आणि धोरण राहणार आहे. बरं, पण हर्षवर्धनजी, आता एक जाता जाता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मला करायचा आहे. विजय वडेट्टीवारांनी भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं मान्य करून टाकलेलं आहे. त्यामुळे महापालिकेतही असंच चित्र दिसण्याची शक्यता आहे का? महापालिकेच्या बाबतीमध्ये तुमचा निर्णय काय आहे? त्या अनुषंगानं जे आलेले जे अनुभव आहे की भारतीय जनता पक्ष कसा कावा ठेवते आणि कशी निवडून येते, हं. या अनुषंगानं आमच्या निदर्शनास आलेल्या ज्या बाबी आहेत त्या जरूर आम्ही आमच्या संघटनेतील आणि ज्या उमेदवारांच्या अनुषंगाने त्याच्या निदर्शनास आणून देऊ की जेणेकरून त्यांना थांबवण्यामध्ये आणि त्यांचा गैरकारभार जो आहे तो रोखण्याच्या अनुषंगाने आम्हाला यश येईल. अशा जरूर ज्या जाणवलेल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू. नक्कीच. धन्यवाद हर्षवर्धनजी. तुम्ही लोकशाही मराठीबरोबर जोडला गेलात आणि नेमकं काँग्रेसला काय वाटतंय या यश आणि अपयशा बाबतीमध्ये, त्याविषयी तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.